ओम उद्धव ठाकरे आधी शिवतीर्थावर येतील आणि त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र मग शिवाजी पार्कावर जातील अभिवादन करण्यासाठी असं कळतंय। काय ताजे अपडेट आहे? होय होय रुबिना, बरोबर आहे। उद्धव ठाकरे हे आपल्या मातोश्री निवासस्थानावरून बाहेर पडलेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ते राज ठाकरेंचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ, या शिवतीर्थावर दाखल होतील आणि त्यानंतर दोन भाऊ एकत्र पद्धतीनं स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करतील आणि मग पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना होतील अशी माहिती कळते। याच दृष्टीनं खरं तर हा जो शिवतीर्थासमोरचा रस्ता आहे, शिवाजी पार्कचा हा जो रस्ता आहे, तो आता पोलिसांकडनं इथली रहदारी जी आहे ती हटवली जाते आणि खरं तर अलर्ट पोलिसांकडनं देण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे, पोलिसांची गाडी आहे, पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, सुरक्षारक्षक आहेत। कुठलाही अनुचित प्रकार किंवा कुठलाही गाड्यांना येण्यास कुठलाही अडचण येऊ नये, अडसर येऊ नये यासाठी काळजी घेतली जाते। खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पद्धतीने जसं मी सांगितलं की त्या ठिकाणी स्मृतीस्थळावरून जातील। काही मिनिटांपूर्वी आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य धी 24 तासच्या माध्यमातून दाखवली होती की राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा गॅलरीतून कार्यकर्त्यांना अभिवादन केलं होतं। कार्यकर्ते आता इथून स्मृतीस्थळाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि खरं अर्थानं आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आगमनाची। उद्धव ठाकरे येतील, काही मिनिटं या दोघांमध्ये या ठिकाणी चर्चा होईल आणि त्यानंतर एकत्र हे दोन भाऊ पुढे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जातील। शक्यता अशी देखील आहे की त्यांच्यासोबत चंदूमामा देखील असतील। ज्या पद्धतीने चंदूमामा यांनी सकाळी आपल्याला सांगितलं की मी राज आणि उद्धव सोबतच या पत्रकार परिषदेला देखील उपस्थित असणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे खऱ्या अर्थानं जी इतक्या वर्षांची प्रतीक्षा होती, उत्सुकता होती आणि ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची जी प्रतीक्षा अनेक वर्षांपासून लागून राहिली होती, ती प्रतीक्षा कुठेतरी आता पूर्ण होते। या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कुठले मुद्दे मांडले जातात, आपण सातत्याने ज्या गोष्टीची चर्चा करतोय की केवळ 2 खुर्च्या या ठिकाणी झाल्या, जसं आता मनसेने देखील सांगितलं की केवळ 2 खुर्च्या आहेत आणि या 2 खुर्च्यांवर राज आणि उद्धव हे दोघेच बसणार आहेत। अलर्ट देण्यात आले आणि आपण पाहतोय की गाड्या आलेल्या आहेत। आदित्य ठाकरेंची गाडी या ठिकाणी आलेली आहे। आदित्य ठाकरेंच्या गाडीमध्ये उद्धव ठाकरे असतील, उद्धव ठाकरे आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय ज्या पद्धतीनं आलेली आहे सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि हाच तो क्षण आहे खरं तर। आणि एकंदर जर आपण पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत। आदित्य ठाकरेंसोबत या गाडीमध्ये रश्मी ठाकरे देखील आहेत आणि एकंदर खरं तर आता तो क्षण आलाय की उद्धव आणि राज यांच्या एकत्रीकरणाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी होती त्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट, सगळ्यात महत्त्वाची मुवमेंट आहे। राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि चिरंजीव पुत्र त्यांचे आदित्य ठाकरे जे आमदार आहेत, या सगळ्या मंडळींची आता या ठिकाणी हजेरी पाहायला मिळते। आता आपण झी 24 तासच्या माध्यमातून राज्यातल्या प्रेक्षकांना हे दृश्य दाखवतोय की कशा प्रकारे हे दोन भाऊ आता एकत्र पद्धतीने यापुढे स्मृतीस्थळावर जाणार आहेत आणि ज्या युती संदर्भात सातत्यानं चर्चा होती त्या युतीची आज दुपारी 12 वाजता घोषणा देखील होणार आहे। तत्पूर्वी या दोन भावांमध्ये शिवतीर्थावर ही भेट होते। या भेटीमध्ये नेमके कुठले मुद्दे चर्चिले जातील, एकंदर पत्रकार परिषदेच्या संदर्भात नेमकी काय चर्चा होते, सगळ्याच गोष्टींचा या सगळ्या भेटीमध्ये आता उहापोह होईल, उकल केली जाईल। चंदूमामा देखील आहेत। खरं तर कौटुंबिक पार्श्वभूमीवरती ही खूप महत्त्वाची भेट मानली जाते। कुटुंबातले सदस्य या ठिकाणी बैठकीला या भेटीमध्ये उपस्थित असतील। जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की सहकुटुंब राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। त्यामुळे खूप महत्त्वाची, खूप मोठी अपडेट आहे। काही तासांमध्ये, काही मिनिटांमध्ये खरं तर या युती संदर्भातली घोषणा देखील होणार आहे। त्यामुळे सध्याच्या दृष्टीने ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब पोहोचलेले आहेत आणि दृश्यांमध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहतोय की यापुढे पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक खूप मोठं समीकरण जुळवलं जाणार आहे। अगदी ओम अगदी तिथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे दाखल झाले। किती मिनिटात पुन्हा ते एकत्र तिथून बाहेर पडतील आणि शिवाजी पार्कात जातील, नेमकं काय? खरं तर रुबिना काही मिनिटं म्हणजे साधारणपणे 10 ते 15 मिनिटं या दोन भावांची चर्चा या ठिकाणी होईल। कौटुंबिक मिलाप होईल, खरं तर कुटुंब म्हणून काही चर्चा होईल, औपचारिक संवाद केला जाईल आणि त्यानंतर हे दोघे या राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानावर निघून पुढे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जी अवघ्या काही मीटरवरती इथून आहेत त्या ठिकाणी दोघे दाखल होतील। उत्सुकता आहे खऱ्या अर्थानं, कौटुंबिक लेवलवरची ही सुरुवातीची भेट असेल आणि यानंतर खरं जी पत्रकार परिषद आहे, ज्या
पत्रकार परिषदेची चर्चा राज्यभरामध्ये आहे. या पत्रकार परिषदेला कुटुंबीय उपस्थित राहत आहेत का? कारण आपण पाहतो की सातत्यानं शिवसेनेचे मेळावे असतील किंवा मनसेचे मेळावे असतील, या मेळाव्यांमध्ये कौटुंबिक सदस्य सुद्धा सभांना आणि कार्यक्रमांना उपस्थित राहतात. आजच्या या कार्यक्रमाला कुटुंबातले सदस्य उपस्थित राहत आहेत का पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे एकंदर आपण पाहायला गेलं तर या भेटीकडे, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष लागले. गाड्या सुद्धा लागलेल्या आहेत. राज ठाकरेंची गाडी लागलेली आहे. आता राज ठाकरेंच्या या गाडीमधून हे सगळे सदस्य पुढे जातील अशी अपेक्षा आहे. दोषांमध्ये काही आपल्याला व्यक्ती सुद्धा दिसत आहेत. मनसेचे नेते या ठिकाणी जातीनं स्वतः हजर आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही सगळी पुढची जी घडामोड असेल ती पाहायला मिळणार आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती राज उद्धव यांची ही भेट आणि एकंदर आजच्या या कार्यक्रमामध्ये, आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये ज्या काही गोष्टी घडतील, ज्या काही घोषणा केल्या जातील त्या सुद्धा महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. मुंबईची समीकरणं यावर अवलंबून असणार आहेत रुबिना. त्यामुळे ही घडामोड, ही भेट निश्चितच खूप महत्त्वाची मानली जाते आणि काही क्षणांमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र पद्धतीने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी रवाना होणार आहेत. अगदी ओम, आपण जर पाहिलं तर 5 जुलै नंतर नक्कीच. तर एक कार्याला आपण सकारात्मक दृष्ट्या उतरलेलो आहोत आणि त्या दृष्टीनं तुम्हाला परिणाम देखील दिसतील असे किशोर पेडणेकर यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सर, कृष्ण पाटील, झी मीडिया, मुंबई. ओम, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. ओम, 5 जुलै नंतर जवळपास 3दा उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर गेलेले आहेत आणि राज ठाकरे हे जवळपास 2दा मातोश्रीवर आलेले आहेत. मात्र आज उद्धव ठाकरे इथं, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे शिवतीर्थावर आलेले आहेत. आजचा दिवस खूप मोठा आहे. निश्चितच आजचा दिवस खूप मोठा आहे. हा दिवस मोठा आहे तो म्हणजे ठाकरे प्रेमींसाठी हा दिवस मोठा आहे तो म्हणजे बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वच नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी. आणि हा दिवस मोठा आहे तो म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी. केवळ राजकीय नव्हे, केवळ कौटुंबिक नव्हे तर खूप मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणं सुद्धा या भेटीनंतर बदलणार आहेत. आपण जर पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीनं तू आता विचारलंस की 5 जुलैच्या मेळाव्यानंतरच्या ह्या खरं तर घाटीभेटी आणि हे सगळ्या चर्चाची, संवादाची ही दारं जी होती ती उघडली गेली. पुन्हा सातत्यानं राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या कौटुंबिक भेटी होत गेल्या. एकमेकांच्या घरी जाणं येणं झालं. दीपावलीच्या वेळेला खरं तर त्यांच्या ज्या भगिनी आहेत जयवंतीबेन, यांच्याकडे सुद्धा त्यांनी दोघांनी मिळून एकत्र पद्धतीनं भाऊबीज साजरी केली. खऱ्या अर्थानं कौटुंबिक पातळीवरती आधी यांनी आपलं एकत्रीकरण आहे आणि कौटुंबिकदृष्ट्या आपण एकत्र आलो हे दाखवलं आणि त्यानंतर कुठेतरी या सगळ्या गोष्टी आता राजकीय दृष्ट्या सुद्धा सेट झालेल्या आहेत. राजकीय दृष्ट्या सुद्धा कुठलीही अडचण नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने या भेटीगाठीमधून, या व्हिज्युअल्समधून दाखवण्यात आला. 5 जुलैचा मेळावा खूप सांकेतिक होता, खूप सूचक अशा पद्धतीचा मेळावा होता. त्याच मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी असंच म्हटलं होतं की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच. त्यामुळे कुठेतरी 5 जुलैच्या मेळाव्याच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांनी पुढच्या काळातील युतीचे संकेत दिले होते आणि त्यानंतर कालावधीनंतर काही दिवसांनंतर युतीच्या बोलणी सुरू झाली. चर्चांवरती सुद्धा एकमत झालं आणि आता जागांच्या संदर्भात सुद्धा एकमत झाल्याचं कळतंय. त्यामुळे अंतिमतः राज आणि उद्धव यांच्या युतीबद्दलचा शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आज दुपारी काही मिनिटांनंतर, अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये या युतीवर शिक्कामोर्तब होईल. निश्चितच ओम, तुम्ही तिथं आहात आणि आता काही वेळातच ते पुन्हा निघतील आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र जातीलच. मात्र या सगळ्या दरम्यान तिथं अनेक मनसेचे नेते उपस्थित आहेत, अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. शक्ती प्रदर्शन सध्या एका बाजूला सुरू आहे. नेमकं काय तिथल्या हालचाली, गेटच्या बाहेर नेमकं काय सुरू आहे? निश्चितच आपण पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्त्यांची रेलचेल आहे. परंतु आता खऱ्या अर्थानं उत्कंठ आहे ती म्हणजे राज ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या इथून निर्गमनाची. काही क्षणांमध्ये हे दोघे इथून निघतायत. त्यामुळे सध्या सर्वांचं लक्ष हे शिवतीर्थाच्या गेटवरती आहे. शिवतीर्थाच्या गेटवरती जी गर्दी आहे, खरं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते. आता त्यांची सगळ्यांची ते सगळे आता स्मृतीस्थळाकडे रवाना झालेत आणि खऱ्या अर्थानं तिथलं जे दृश्य असणार आहे ते लक्षावधी ठाकरे प्रेमींसाठी भावनिकतेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असणार आहे. दोन भाऊ एकत्रपणे या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत आणि बाळासाहेबांच्या अभिवादनानंतरच ते वरळीतल्या हॉटेल ब्लू सी मध्ये जाऊन पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं काही मिनिटांमध्ये